भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 28 हिंगणे जनता वसाहत परिसरात उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीला नागरिकांचा विशेषतः युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या प्रचार रॅलीसाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ तसेच राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली। भाजपाच्या घोषणा, झेंडे आणि कार्यकर्त्यांचा जोश यामुळे संपूर्ण परिसर भाजपमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। प्रभाग क्रमांक 28 मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप, वृषाली रिठे, मनीषा बोडके आणि विनया बोहुलीकर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीत शेकडो दुचाकीस्वार सहभागी झाले होते। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजपाच्या विकास कामांचा उल्लेख करत प्रभागात भाजपाचाच विजय होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 28 मधून भाजपाचा निकाल 4-0 असा लागेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला। या बाईक रॅलीमुळे प्रभागात भाजपाच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपाने आघाडी घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। सांगतो संपूर्ण पुण्यामध्ये मी आता सगळीकडे फिरतोय, प्रचंड सकारात्मक प्रतिसाद सगळीकडे मिळतोय। आम्हाला विश्वास आहे की गेले 5 वर्षाचे भारतीय जनता पार्टी म्हणून महापालिकेत आम्ही केलेलं काम, देवेंद्रजींचं राज्यातलं सरकार, केंद्रातलं मोदीजींचं सरकार जे काम केलंय आणि पुण्यासाठीचं जे योगदान आहे, मेट्रो आहे, नदीचे प्रकल्प आहेत, बसेस आहेत, मेडिकल कॉलेज आहेत, मोठे इन्फ्रास्ट्रक्चरची प्रकल्प पूर्ण झाले पुण्यामध्ये, हे सगळं पाहता मागच्या वेळेला जे आम्ही वचननामा पुणेकरांना दिला की आम्ही जे काय काम करतोय, काय करू निवडून दिला ते आम्ही केलं। म्हणून मला असं वाटतं की पुणेकरांचा विश्वास संपादन करण्यात आम्ही यशस्वी झालोय। आम्ही आज तुम्हाला सांगतो की या सगळ्या मागच्या मोदी सरकार असेल, राज्य सरकार, महापालिका, ट्रिपल इंजिनच्या या सगळ्या सरकारमध्ये पुणेकरांना त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचं काम आम्ही नक्की केले। त्यामुळे मला विश्वास आहे कोणी किती वल्गना केल्या, किती विकासाच्या बाता मारल्या, ते मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर पुण्यामध्ये होईल चाललंय। 28 मध्ये आमचे दादा जगताप, आमच्या रिठेताई, बोहुलीकरताई आणि आमच्या बोडकेताई हे चारही पॅनल आमचं 4-0 निवडून येईल। आपल्या जनमताची दखल घेत भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास ठेवून जनता वसाहत हिंगणे खुर्द येथून आम्हाला अधिकृत उमेदवारी दिली आहे। पक्षाने दाखवलेला हा विश्वास म्हणजे तुमच्यावरील आमची निष्ठा आहे। ही निष्ठा अबाधित ठेवत प्रसन्नदादा घनश्याम जगताप यांची निशाणी आहे कमळ। अनुक्रमांक 3 समोरील कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून ॲडव्होकेट प्रसन्नदादा घनश्याम जगताप यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। लक्षात ठेवा, सर्वांचा हक्काचा माणूस ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप। ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ जगताप यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने